एम-ए-पी-एस क्लेम पोर्टलवर मागे काही दिवसापासून जर आपण पाहिलं तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स या एम-ए-पी-एस पोर्टलवर येताना आपल्याला दिसत होते. जसे की कोणाचा डाटा मिसमॅच शो होत होता किंवा कोणाचा आधार OTP सेंड होत नव्हता किंवा मेन्शन अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होत होता. असे जे प्रॉब्लेम्स होते ते आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की हा जो प्रॉब्लेम आहे तर तो वेबसाईट अपडेट होत आहे, म्हणजे एम-ए-पी-एस क्लेम पोर्टल हा अपडेट करण्याचं काम चालू आहे. आता अपडेट का केलं जातं हेही मी तुम्हाला सांगितलं होतं की जे 2025च्या नंतर अप्रेंटिसशिप करत आहे तर त्यांचा डाटा या एम-ए-पी-एस पोर्टलवर अपडेट झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम शो होत होता, मेन्शन अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट. आता हा जो संपूर्ण प्रॉब्लेम्स होते तर या संपूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन या एम-ए-पी-एस क्लेम अंतर्गत करण्यात आलेलं आहे. म्हणजेच या पोर्टल अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन आज झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम सबमिट करण्यासाठी अडचण येत होत्या त्याचं संपूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन या पोर्टलवर करण्यात आलेलं आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होता डाटा मिसमॅचचा, ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होत होता, त्यानंतर ईमेल ID ही व्हेरीफाय होत होती. पण महत्त्वाचं जर बघितलं आपण तर ते ज्यावेळेस आपण क्लेम फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस प्रॉब्लेम शो व्हायचा डाटा मिसमॅच. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम हा होता आधारच्या OTPs येत नव्हत्या, आधार व्हेरीफाय होत नव्हतं. त्या या एम-ए-पी-एस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जात होतो त्यावेळेस असंख्य अडचणी येत होत्या. पण आज मात्र या प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आज करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मेन्शन अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट हा सुद्धा प्रॉब्लेम संपूर्ण क्लिअर झालेला आहे. असा आता कोणालाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर डाटा मिसमॅचचा जो प्रॉब्लेम होता तोही क्लिअर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आधारचाही प्रॉब्लेम या एम-ए-पी-एस पोर्टलच्या अंतर्गत संपूर्ण सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या एम-ए-पी-एस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रॉब्लेम्स येत होते तर त्या संपूर्णांचं सोल्युशन या एम-ए-पी-एस पोर्टल अंतर्गत करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला आजपर्यंत काही प्रॉब्लेम्स येत होता तर तुम्ही लगेच आपला एम-ए-पी-एस क्लेमचा पोर्टल आज तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम रिजेक्ट रेक्टिफाय आहे त्यांनी परत आपला क्लेमचं रिझन काय आहे चेक करायचं आहे आणि ते तुम्हाला परत तुमचा क्लेम फॉर्म सबमिट करायचा आहे. मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही प्रॉपर फॉर्म सबमिट करता तर त्याच्या वेळेस तुम्हाला वेळही कमी लागतो, म्हणजे तुमचा क्लेम हा रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होणार नाही. जर तुमचा क्लेम रिजेक्ट आणि रेक्टिफाय झाला तर तुमचा परत तुम्हाला क्लेम सबमिट करणं, त्यानंतर अप्रूव्हलसाठी वेळ लागणं. म्हणून चुका न करता क्लेम फॉर्ममध्ये आता तुम्हाला व्यवस्थित क्लेम सबमिट करायचा आहे, म्हणजे तुमचा वेळ वाचला पाहिजे. कारण की मार्च 2025च्या अगोदर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या एम-ए-पी-एस क्लेम अंतर्गत बजेटसुद्धा डिस्ट्रीब्यूट होतं. ज्यावेळेस आपण 2024चा जर विचार केला तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या एम-ए-पी-एस क्लेम अंतर्गत विद्यार्थ्यांना बजेटही डिस्ट्रीब्यूट झालं होतं. त्याच पद्धतीनं याही वर्षी तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या अगोदर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बजेट हा डिस्ट्रीब्यूट होतो. तुमचा जो काय क्लेम फॉर्म आहे तो प्रॉपर पद्धतीनं अपलोड करणं गरजेचं आहे. प्रॉपर पद्धतीनं डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. तुम्ही चुकीचा जर क्लेम फॉर्म जर भरत असाल मग तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणारच. म्हणून तुम्हाला या चुका टाळायच्या आहेत. कारण की जर तुमची एक चूक जरी झाली तर तुम्हाला तुमचा क्लेम फॉर्म रिजेक्ट येऊन त्यानंतर परत त्यांच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. म्हणून तुम्हाला तुमचा क्लेम फॉर्म प्रॉपर पद्धतीनं सबमिट करून घेणं गरजेचं आहे. तर आजचा जो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश होता, जी एम-ए-पी-एस क्लेमची अपडेट होती तर ती साईट जी आहे ती साईट प्रॉपर पद्धतीने 100% करेक्टली चालू झालेली आहे. मेन्शन अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा जर प्रॉब्लेम तुम्हाला आजही येत असेल तर मित्रांनो, तुम्ही एक तर महाराष्ट्राच्या बाहेरून अप्रेंटिसशिप केली असेल किंवा तुमचा डबल कॉन्ट्रॅक्टचा हा प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे कॅन्डिडेट असाल. या 3 गोष्टीसाठी तुम्हाला मेन्शन अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. या व्यतिरिक्त कुठल्याही कारणांसाठी मेन्शन अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम तुम्हाला शो होणार नाही. जर तुमचा पोर्टल डाटा आणि कॉन्ट्रॅक्ट डाटा जर 100% मॅच होत असेल तर तुम्हाला डाटा मिसमॅचचा प्रॉब्लेम तुम्हाला कधीही येणार नाही. म्हणजे जेवढे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स आता संपूर्ण क्लिअर करण्यात आलेले आहे. आता तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आधार कार्डचाही कुठलाही प्रॉब्लेम आता या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही. तुमचा आधार प्रॉपर पद्धतीने व्हेरीफाय सुद्धा होत आहे. आता खूप सारे विद्यार्थी कमेंट करतील की माझा आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट दाखवतोय. म्हणजे काय, याच्या अगोदर तुम्ही फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन केले आहे, या पोर्टलवर तुमचा आधार व्हेरीफाय झाला आहे. मग आता डबल जो तुमचा आधार व्हेरीफाय आहे या पोर्टलवर होणार नाही. का होणार नाही? कारण की एम-ए-पी-एस पोर्टल अंतर्गत एकदा
तेव्हाच हा तुमचा आधार व्हेरीफाय होतो. म्हणजे तुमची चूक इथे हे झालेली आहे की तुम्ही एक वेळेस क्लेम फॉर्म भरला, त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड जे काही तुमचे कारण आहे ते विसरलं. तुम्ही नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल आय डी घेऊन तुम्ही डबल रजिस्ट्रेशन केलं. डबल रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन तर झालं, पण तुमचा आधार व्हेरीफाय हा होणार नाही. कारण की या MAPS क्लेम अंतर्गत फक्त वन टाइम आधार व्हेरीफाय होतो. जर तुमचा पोर्टल डिटेल आधार व्हेरीफाय जर झाला असेल तर तुम्हाला इथं डबल व्हेरीफाय तुम्हाला इथं करता येणार नाही. हे चूक सर्वात जास्त प्रमाणामध्ये महागात पडलेली आहे विद्यार्थ्यांना. ज्यांचा आधार या ठिकाणी व्हेरीफाय झाला त्याने डबल रजिस्ट्रेशन न करता फॉरगेट पासवर्ड करून रिकवर केलं, त्यांचा पोर्टल डाटा रिकवर झालेला आहे. पण फॉरगेट पासवर्ड न करता डबल रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल आय डी वापरून ज्यांनी केलं त्यांचा मात्र डाटा रिकवर करण्यात येत नाही या MAPS पोर्टलच्या अंतर्गत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम्स येत आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या RO ऑफिसला तुम्हाला भेटायचं आणि तिथून तुम्हाला ते सॉल्व्ह करून म्हणजे किंवा रिकवर करून घ्यायचं आहे. आता खूप सारे विद्यार्थी इथे कमेंट करत असतात की डबल कॉन्ट्रॅक्टचा प्रॉब्लेम आहे, MAPS पोर्टल अंतर्गत डाटा वेगळाच शो होते. आम्ही मुंबई हेड ऑफिसला सुद्धा जाऊन आलो, पण त्यांनी सांगितले की ते चेंज करतील, पण अजूनही चेंज झालेला नाही. मित्रांनो, ते गव्हर्नमेंट ऑफिस आहे, तुम्हाला तिथं बसून तुमच्या समोर काम करून घ्यायचं आहे. कारण की ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. त्याने तुम्ही जर तिथं अर्ज देत असाल, घरी बसून कॉल करत असाल, याचा काहीही उपयोग त्यांच्यावर होणार नाही, काहीही इफेक्ट त्यांच्यावर होणार नाही. काम आपलं आहे, तिथं जा, त्यांच्याजवळ बसा आणि तिथं बसून त्यांच्या समोर हा डाटा चेंज करून घ्या. कारण की ज्यावेळेस तुम्ही काम करता तुमचा हक्क सुद्धा आहे की त्या पोर्टलवर लगेच तुम्ही चेंज करून घ्या आणि चेंज करून घेऊन तुम्ही रिटर्न या. तुम्ही जर नुसतं अर्ज देऊन येत असाल किंवा कॉल करून विचारत असाल तर याचा कुठलाही परिणाम त्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यावर होणार नाही. म्हणून यात वेळ न घालता तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आता क्लेम प्रॉपर पद्धतीने सबमिट करून घेणं गरजेचं आहे. कदाचित तुमचे मार्च 2025च्या अगोदर तुमचे पैसे सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होऊ शकतात. म्हणून जास्त वेळ न लावता आणि जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लेम सबमिट करून घ्या. ज्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाही तर त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअप क्रमांक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही मला नुसता मेसेज करायचा आणि तुमचा प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट मला पाठवा. तुमचे संपूर्ण प्रॉब्लेम्स हा सॉल्व्ह करून देण्याचं मी काम करत असतो. जास्त वेळ नाही आहे मित्रांनो, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रॉपर पद्धतीने क्लेम सबमिट करून आपला जो काय क्लेम आहे तो अप्रूव्हलच्या प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. आता कोणी सांगतंय की माझा 1 वर्ष झालं, 6 महिने झालं, 8 महिने झालं, RO कडून अप्रूव्हलच होत नाही, तर त्याच्यासाठी मी कोणत्या RO ला कधी भेटायचं आणि त्यांचा नंबर काय, त्यांचा ॲड्रेस काय हे सुद्धा दिलं होतं. काही विद्यार्थ्यांनी ते घेतला, फक्त कॉल केला आणि सोडून दिला. मित्रांनो, प्रत्यक्ष तुम्हाला जायचं आहे आणि तिथं बसून तुम्हाला ते काम करून घ्यायचं आहे. जर ते ऐकत नसतील तर सगळेजण विद्यार्थी मिळून तिथं जा आणि तिथं बसून तुमचं काम करून घ्या. कारण की ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत, ते कोणाच्या घरचे पैसे तुम्हाला देत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येत होता तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनीही आपला क्लेम जो आहे तो प्रॉपर पद्धतीने सबमिट करून घेतील. म्हणजे विनाकारण वेळ न घालवता आता तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लेम सबमिट करून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी या MAPS क्लेम अंतर्गत घेऊन येत असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरी अजून काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.